स्त्रियांमध्ये मी बघितलं की सगळ्यात मागे असतात त्या. डायबिटीजमध्ये स्त्रियांच्या जननेंद्रिय म्हणजे आपले वजायनाच्या जवळ बुरशीजन्य इन्फेक्शन्स आढळून येतात. पुरुषांमध्ये जी लक्षणं असतात आपण म्हणू कामेच्छा म्हणजे त्यांची सेक्शुअल डिझायर कमी होणं किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन. डायबिटीजला एवढं तरी वाढून द्यायला नाही पाहिजे की एवढे तुम्हाला त्रास होते. आपल्याला वाटतं की नाही मी चालले म्हणजे झालं माझं आजचा मी व्यायाम पूर्ण झाला. तर फक्त चालणं हा पूर्ण व्यायाम होईल का? पुरेशी झोप न होणं याच्यासाठी आपली जीवनशैलीच कारणीभूत आहे. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला काय हवंय, तुझ्या शरीराला काय हवंय, तुझ्या मनाला कशाची गरज आहे हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यात आपण इतरांची काळजी घेण्यात इतकं व्यस्त असतो की स्वतःकडे मात्र लक्षच देत नाही. म्हणूनच हा एक अत्यंत महत्त्वाचा शो मज्जा वेलनेस आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी, तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेस या आपल्या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. कधी कधी देव काही माणसांना आपले रोग बरे करण्यासाठी पाठवतो, तर काही माणसांना तुम्हाला निरोगी आयुष्य जगायला शिकवण्यासाठी पाठवतो. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. आज आपण स्वागत करूया एक संवेदनशील, करुणामय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर सुप्रिया शिंदे यांना. नमस्कार मॅम. मज्जा पिंकच्या मज्जा वेलनेस या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. थँक्यू खुशबू. आणि तुझी सुरुवात मला खूप आवडली कारण की आजकाल ज्या मैत्रिणी आहेत आपल्या त्यांना म्हणजे ज्या त्रास होत आहेत, जे आता अनुभव घेत आहेत आता जीवनशैलीतले बदल वगैरे किंवा त्यांच्यामध्ये जे आजकाल जे आजार वाढत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना नक्कीच मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. आणि मला पण इथे येऊन खूप आनंद झाला की नक्कीच आपण आपल्या मैत्रिणींना आज काही महत्त्वाचे सल्ले देऊ शकू. हो, नक्कीच. तुमच्याबद्दल खूप महत्त्वाचंही मला सगळ्यांना सांगायचं आहे. डॉक्टर सुप्रिया गेल्या 9 वर्षांपासून माधवबाग या भारतातील अग्रगण्य नॉन सर्जिकल हार्ट केअर संस्थेत क्लिनिक हेड आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांनी 1000हून अधिक डायबिटीज रुग्ण आणि 800हून अधिक हृदयविकार रुग्णांचे जीवन बदलले आहे. औषधांपेक्षा जास्त त्यांनी लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीची नवी दिशा दिली आहे. फक्त हृदयविकार किंवा डायबिटीज पुरतेच नव्हे, तर गेल्या काही वर्षांपासून त्या स्थूलत्व आणि जीवनशैली सुधारणा या क्षेत्रातही मोठं काम करत आहेत. त्यांच्या उपचारांमागे एक विज्ञान आहे, पण त्याहूनही मोठे आहे त्यांचं मनाचं डॉक्टर असणं. क्लिनिकच्या 4 भिंतींपलीकडे जाऊन त्यांनी कळी उमलताना या उपक्रमातून असंख्य किशोरींना आरोग्य, आत्मविश्वास आणि स्वतःची काळजी घेण्याचं भान दिलं आहे. मनाला स्पर्श करणारी ज्ञान आणि करुणा यांचा सुंदर संगम असलेली डॉक्टर सुप्रिया शिंदे हृदयाची खरी हीलर आणि आशेचा एक नवा श्वास. मॅम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. माधवबागची खासियत आहे की इथे शस्त्रक्रियेविना उपचार होतात, तर याबद्दल काही सांगाल? अगदी बरोबर आहे की माधवबागमध्ये विना शस्त्रक्रिया उपचार केले जातात. माधवबागमध्ये आधुनिक जे आता निदान पद्धती आहेत आणि आयुर्वेदाचा एक असा सुरेख संगम आहे. यांचा समन्वय साधून हृदयरोग आहे किंवा मधुमेह आहे, जे याची समस्या आजकाल खूप वाढत आहेत, किंवा आपण म्हणू की ब्लड प्रेशरसारखे विकार, लठ्ठपणा यांवरती अगदी नैसर्गिकरित्या उपचार केले जातात. इथे आपण म्हणू की एखाद्याची जीवनशैली, त्याचा आरोग्य, त्याचा आहार कसा असतो, विहार, औषधं असतात आणि पंचकर्म यांच्या उपचारांनी त्या आजाराला अगदी मुळापासून बरं केलं जातं. अरे वा. इथे वेगवेगळ्या आजारांवर उपचार होतात, तर या आजारांविषयी काही सांगाल? हो, नक्कीच. म्हणजे आता मी जसं म्हणाले तसं सर्वांना हे माहिती देखील आहे की आम्ही हृदयरोग किंवा डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आणि ओबेसिटी यांसारख्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांवरती विना शस्त्रक्रिया उपचार करतो. त्याही शिवाय आपण म्हणतो स्त्रियांमध्ये आजकाल जो आर्थरायटिसचा प्रॉब्लेम वाढत आहे किंवा पाईल्सची तक्रारी असतात, बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम्स हे तर आजकाल खूप कॉमन झालेले आहेत, लिव्हरला प्रॉब्लेम असतो किंवा स्त्रियांमध्ये आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणतो की हायपोथायरॉइडिझम आहे किंवा PCOD आहे, यांवर देखील नैसर्गिकरित्या उपचार केले जातात.
अरे वा. म्हणजे औषधांशिवाय आपण म्हणू की एखाद्याचा आहार, विहार किंवा त्याच्या जीवनशैलीवर आम्ही खूप विशेष लक्ष देतो आणि त्यामुळेच मला वाटतं माधवबाग ओळखलं जातं त्याच्या विना शस्त्रक्रिया जीवनामध्ये. म्हणजे मला वाटतं त्याचं एक मोलाचं अनुदान असेल की व्याधीला आपण विना शस्त्रक्रिया आणि अगदी औषधांमधून पण रुग्णांना बाहेर काढणं किंवा व्याधींना रिव्हर्स करणं याच्यावरती आम्ही काम करतो. अगदी. मला असं वाटतं, की काही जणांना तुमच्याकडे येताना हे अगदी अविश्वसनीय वाटत असेल, की इथून बाहेर पडताना आपण एक अशी हो. जीवनशैली घेऊन बाहेर पडणार आहोत, अगदी, अगदी. जिथे सगळं औषधांविना किंवा शस्त्रक्रियेविना होणार आहे. येस. पण आता तुम्ही जे आजार सांगितले त्यात एक अजून एक महत्त्वाचं मला वाटतं, महिलांमध्ये आढळणारा मधुमेह. त्याचं प्रमाण वाढतंय का आजकाल? हो, अगदी. म्हणजे मी म्हणेन, की आता आपण असं म्हणू, की ओव्हरऑलच आपण बघू भारत देशामध्ये आता साधारणपणे जो संख्या होती, अंदाजे जी आकडेवारी असेल 6 करोड जी पूर्वी असायची, ती आता 10 करोडच्या घरामध्ये पोहोचली आहे. मधुमेहाची हो. महिलांमध्ये? आणि नाही ओव्हरऑल मी आता ओव्हरऑल, ओके. ओव्हरऑल सांगते. पण येस त्याच्यामुळे डेफिनेटली आता स्त्रियांचं कॉन्ट्रिब्युशन पण त्याच्यामध्ये वाढत चाललं आहे किंवा प्री डायबेटिकची संख्या पण आता जी 6 ते 7 करोड होती, ती जवळ-जवळ 12 कोटीच्या घरात पोहोचली आहे. म्हणजे बापरे! जर का ही संख्या सगळीकडे एवढ्या मोठ्याने विस्ताराने पसरत आहे, तर अगदी महिलांमध्ये पण हे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. ओके. मला असं वाटतं, की जे आता स्त्रिया आपण बघतो, की पुरुषांच्या बरोबरीने त्या बाहेर पडतायत, काम करतायत. म्हणजे दुहेरी भूमिका स्वीकारतायत त्यांनी. दुहेरी भूमिका स्वीकारल्या तर त्याच्यासोबत त्याचा ताण पण वाढतोय. तर साधारणपणे जे आता आम्ही डॉक्टर्स बघतो, की जो ताणतणाव वाढतोय किंवा त्या कारणाने काही चुकीचा जो आहार होतो किंवा त्यांना झोपेचा अभाव होतो, व्यायामाची कमतरता, वेळ नसतो. याच्यासोबत जे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, ही सर्व कारणं ह्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करतात. 40शी नंतर आपण म्हणू, की 40शी नंतर आपल्या स्त्रियांमध्ये जे हॉर्मोनल बदल होतात, त्याचं पण एक प्रमुख कारण आहे, की स्त्रियांना 40शी नंतर हार्टमध्ये किंवा डायबिटीजमध्ये लक्षणं वाढलेली दिसतायत. गर्भावस्थेमध्ये जेव्हा स्त्रियांच्या रक्तामधली साखरेची पातळी वाढते, तेव्हा जेस्टेशनल डायबिटीज याची पण संख्या वाढत आहे. त्यामुळे एकंदरीत महिलांचं प्रमाण डायबिटीजमध्ये वाढलेलं दिसून येत आहे. मला वाटतं वेळोवेळी स्त्रियांनी हे लक्ष दिलं पाहिजे, की आपल्या रक्ताच्या तपासण्या कराव्यात आणि त्याच्यावर वेळीच उपचार करावा. म्हणजे आपण इथे नक्कीच आपली आघाडी नकोय आपल्याला. Correct. आपण इथे नंबर आपला कमी करायचा आहे. वाह! खरंय खूपच अगदी मोलाचं सांगितलंत हं. तुम्ही. पण महिलांमध्ये असलेला डायबिटीज आणि पुरुषांमध्ये यात काय फरक जाणवतो आपल्याला? महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये डायबिटीजच्या लक्षणांमध्ये फरक असतो. कारण जसं शरीर रचनेमध्ये बदल आहेत त्याप्रमाणे त्याच्यामध्येही फरक दिसून येतो. जसं स्त्रियांमध्ये आपण म्हणू तर त्यांना मूत्रप्रवृत्ती वारंवार होणं आणि त्याच्यामुळे तहान जास्त लागणं. ओके. आणि स्त्रियांनी अजून एका गोष्टीवर काळजी घेतली पाहिजे कारण क्लिनिक प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो डायबिटीजमध्ये स्त्रियांच्या जननेंद्रिय म्हणजे आपले वजायनाच्या जवळ बुरशीजन्य इन्फेक्शन्स आढळून येतात. तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याची काळजी घेतली पाहिजे. ओके. याशिवाय त्यांना आपण म्हणू की मासिक पाळीमध्ये अनियमितता आणि खूप थकवा येणं, सुस्ती येणं अशा स्वरूपाची लक्षणं पण त्यांच्यामध्ये दिसू शकतात. आणि जसं मी मगाशी म्हणाले की गर्भावस्थेमध्ये देखील डायबिटीस वाढू शकतो आणि जेस्टेशनल डायबिटीजसारखी लक्षणं ही स्त्रियांमधली लक्षणं म्हणू शकतो. बरोबर. पुरुषांमध्ये जी लक्षणं असतात तर पुरुषांमध्ये थकवा येणं, त्यांच्या मसल्समध्ये कमजोरी येणं किंवा आपण म्हणू कामेच्छा म्हणजे त्यांची सेक्शुअल डिझायर कमी होणं किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, जखमा लवकर न भरणं यांसारखी लक्षणं पुरुषांमध्येही बघायला मिळतात. ओके. त्यामुळे वेळीच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि डायबिटीजला एवढं तरी वाढून द्यायला नाही पाहिजे की एवढे तुम्हाला त्रास होते. हां, म्हणजे अगदी शेवटपर्यंत वाढणं येस, फक्त येस. म्हणजे सुरुवातीला जेव्हा वेळोवेळी त्याच्या लक्षणं तपासण्या करणं यामुळे आपण त्याला नक्कीच नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. नक्कीच. डायबिटीज टाळण्यासाठी दैनंदिन आयुष्यात स्त्रियांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? डायबिटीज हा आजार आहे तो जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. ओके. त्यामुळे जीवनशैलीमध्ये बोलायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा आपला आहार असतो. आम्ही आयुर्वेदामध्ये आहाराला औषध मानतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी म्हणेन की आपला आहार हा समतोल असला पाहिजे. यासाठी मी एक सिंपल उदाहरण देईन की आपण कसं तो मॅनेज करायचा. तर तुम्ही साधारणपणे एक ताट तुमच्या डोळ्यासमोर आणा. या ताटामध्ये तुम्ही 2 भाग करा. 50% भाग हा भाज्यांनी व्यापलेला असला पाहिजे. तुम्ही म्हणाल हे कसं? तर मी म्हणेन की आता आपण एक शिजवलेली भाजी घरामध्ये बनवतो. या व्यतिरिक्त आपण एखादं सॅलड घेऊ शकतो, सूप्स बनवू शकतो किंवा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे तुमच्या ताटामध्ये 50% भाज्या असल्या पाहिजेत.
उर्वरित जो 50% भाग आहे त्याच्यामध्ये 25% तुमच्या आहारातली कार्बोदकं म्हणजे आपली भाकरी आहे, पोळी आहे, त्यासाठी ती तेवढीच जागा दिली पाहिजे. मोस्टली ओके. आपण बघतो की आपलं उलटं असतं. आपण पोळी आणि भात वगैरेचं प्रमाण जास्त जास्त असतं आणि असतं. भाज्या त्या मानाने कमी असतात. आणि जसं मी म्हणाले की 50% मधला जो 25% भाग आपण पोळी किंवा कार्बोदकासाठी ठेवला, तर उरलेला जो उर्वरित 25% भाग आहे, तिथे आपण प्रथिनांचा समावेश केला पाहिजे. प्रथिनांमध्ये मी म्हणेन की आपण डाळी आहेत किंवा वेगवेगळे कडधान्य आहेत, उसळी आहे, असं असं आपण जर का आहार घेतला, तर तो एक समतोल आहार असतो. ओके. आणि त्या व्यतिरिक्त जे जंक फूडचं सेवन केलं जातं, आजकाल आपण बिझी असतो, मग काहीतरी मागवलं जातं. तर त्याच्यामध्ये काय होतं, खूप तळलेले पदार्थ किंवा महिलांमध्ये स्ट्रेस ईटिंग पण खूप बघते मी, की गोड खाण्यात येतं, जंक फूड स्ट्रेस आहे. ईटिंग हा म्हणजे टेन्शनमुळे. येस, येस. त्याच्यामध्ये त्या म्हणजे मोस्टली वे आउट असतो, की काहीतरी गोड खाऊन घ्या, नाहीतर काहीतरी तळलेलं खाऊन घ्या. आणि खरंच बरं पण वाटतं त्यानंतर. त्याच्यामुळे आपल्याला खूप साखर मिळते ना, त्यामुळे आपल्याला त्या क्षणाला हो. बरं वाटतं. पण तो पण करेक्ट. एक ट्रॅपच आहे. तर असं मला वाटतं, की जंक फूड आहे, पॅक्ड फूड आहे, यांचा समावेश आपण नाही केला पाहिजे. आणि महिलांचा प्रिय चहा. तर काय होतं, चहा आपण थोडा-थोडा घेतो, पण त्या निमित्ताने एक साखर आपल्या पोटात जात असते. हो. तर मला वाटतं साखरेचा आणि मिठाचा वापर कमी केला पाहिजे. इव्हन कोल्ड ड्रिंक्सच्या बाबतीत मी म्हणेन, की ते पण आपल्याला खूप घातक असतात. तर त्याचा पण वापर आपण टाळला पाहिजे. इन्स्टेड ऑफ दॅट आपण फ्रेश फ्रुट्स खाऊ शकतो. म्हणजे त्याला आपण दुसऱ्या मार्गाने हँडल करू शकतो. तर या ओके. गोष्टींचा म्हणजे आपल्या आहारातून आपण शक्यतो शिरकाव टाळायचा आहे त्याचा. करेक्ट. मी म्हणेन, की खूप महत्त्वाचा मुद्दा असेल, की स्त्रिया जेवणाच्या वेळा पाळत नाहीत. बऱ्याचदा मी नाही बाबा, हे सगळे घरी आले, की मग मी जेवणार आहे किंवा सगळ्यांचं झाल्यावर मग शेवटी स्त्री जेवते. आपण खूप गॅप देतो ना, ते पण योग्य नाहीये त्याच्यामध्ये. आपल्याला साधारणपणे 4 ते 5 वेळा आहार घेतला पाहिजे, पण त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित गॅप्स दिले पाहिजे. करेक्ट. तुमच्या पोटामध्ये अन्न मागतोय तो, भूक लागलेली आहे, ती वेळ टळून गेली आणि त्यानंतर तुम्ही खाता, तर हे पण तुमच्यासाठी योग्य नाहीये. बरोबर. आहारासोबतच स्त्रियांनी थोडा वेळ आपल्याला चालण्यासाठी पण ठेवला पाहिजे. ओके. आपला आहार जर आपण संतुलित ठेवतो, अतिमात्रेमध्ये तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, साखरेचा वापर कमी करणं, ताणतणाव कमी करणं आणि थोडंसं चालायला पण वेळ देणं, एवढ्याने पण आपण आपल्याला होणाऱ्या मधुमेहापासून नक्कीच अलिप्त राहू शकतो. किंवा आता मधुमेहामध्ये असलेल्यांनी पण हे फॉलो करायला सुरुवात केली, तर साखरेवरती नियंत्रण ठेवता येतं. ओके. साखर नसेल तर गूळ किंवा हं, हं. विदाऊट शुगर अशा गोष्टी चालू शकतात आयुष्यात? हो, म्हणजे साखरेचं प्रमाण कसं होतं, पहिले तर आपण नंबर ऑफ टी किंवा नंबर ऑफ कॉफी कमी करावी. म्हणजे तेवढ्या मात्रेत ते आता जाणार नाही. तुम्ही बरोबर. 1 ते 2 वेळा घेतलं, कमी मात्रेत साखर ठेवली और वर्ज्य केली तर अति उत्तम. किंवा कमी मात्रेमध्ये गुळाचा वापर करू शकता. ओके. आणि भात वगैरे सगळं त्या खाऊ शकतात त्यांच्या पण जीवनशैलीत हां, म्हणजे त्यांनी प्रमाणात घ्यावं. जसं मी प्रत्येक मघाशी गोष्ट. सांगितलं. आपलं बरोबर. प्रमाण हे ताटामध्ये कसं असलं पाहिजे, ती तेवढीच त्याची जागा आहे. हो. मगाशी हां. तुम्ही म्हणालात तसं गर्भावस्थेत होणारा मधुमेह हं, हं. याबद्दल आणखी काय सांगाल? हे कशामुळे होतं एक्झॅक्टली? हो, गर्भावस्थेमध्ये म्हणजे कसं होतं, एखादी स्त्री आहे जिला कधी डायबिटीजच नव्हता हं. आणि गर्भावस्थेमध्ये तिच्या रक्तामधली साखर वाढायला लागली, म्हणजे मधुमेह. तर त्याला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात. ओके. याची कारणं काय असतील? तर या कारणामध्ये म्हणजे मी म्हणेन की गर्भावस्थेमध्ये स्त्रीमध्ये हॉर्मोन्समध्ये बदल होतात. मग या काळामध्ये तिच्यामध्ये जे दुसरे हॉर्मोन्स नवीन निर्माण होतात, ते दुसऱ्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतात. त्या ओके. कारणामुळे रक्तामध्ये साखर वाढायला लागते. किंवा काही स्त्रियांमध्ये इन्सुलिनचं म्हणजे इन्सुलिन बनणंच कमी होतं. तर त्या कारणांमुळे स्त्रीला गर्भावस्थेमध्ये जस्टेशनल डायबिटीज होतो. ओके. आणि याचा आईवर किंवा मुलावर होणार काही हो, हो. परिणाम? यामुळे जसं आईमध्ये मी म्हणेन तर ब्लड प्रेशर जास्त प्रमाणात वाढलं, ज्यांना आम्ही प्री एक्लेम्सिया म्हणतो. ओके. किंवा तिला असं होतं की सिझेरियन करायची वेळ येते. ती शस्त्रक्रियेवाली डिलिव्हरी होते, कारण बाळाचा आकार वाढलेला असतो. अच्छा. गर्भावस्थेच्या काळामध्ये तिला खूप थकवा आणि असं तिला म्हणजे असं वाटतं की तिने पडून राहावं. म्हणजे थकव्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली यांच्यामध्ये जास्त असतं. आणि गर्भधारणा झाली म्हणजे किंवा डिलिव्हरी झाली तिची, त्यानंतर ही तिला एक धोका असतो की तिला पुढे जाऊन डायबिटीज होऊ शकतो. ओके. बाळामध्ये म्हणेन तर बाळामध्ये ते बाळाचा आकार म्हणजे वजन गर्भावस्थेमध्ये वाढतं. हे ओके. बाळामध्ये रिस्क आम्ही त्याला आमच्या मेडिकल टर्ममध्ये मॅक्रोसोमिया म्हणतो. अच्छा. हो. त्यानंतर श्वसनासंबंधीचे विकार बाळामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. जन्मानंतरही याचा परिणाम हो, होत हो. राहतो. होऊ शकतो. म्हणजे जन्मानंतरही बाळामध्येही ओबेसिटी किंवा डायबिटीजसारखी लक्षणं दिसतात. बापरे! किंवा हायपोग्लायसेमिया हे पण
गर्भावस्थेमध्ये बाळाला त्रास होणाऱ्या त्रासांमध्ये एक त्रास आहे हा. ओके, ओके. पण ह्याबद्दल मी म्हणेन, की गर्भावस्थेमध्ये होणारा जो डायबिटीज आहे, हं. जो असा खरं तात्पुरता असतो. म्हणजे योग्य ओके. आहार-विहार तुम्ही जर का त्यावेळी जरा समतोल ठेवला किंवा वैद्यकीच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याला फॉलो केलं, हं. तर त्याला तुम्ही टाळू शकता. अरे वाह! ओके. आणि जीवनशैलीमुळे होणारा अजून एक आजार आजकाल आपल्याला खूप ऐकण्यात येतो, हं. पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस. हो, हो. हे सुद्धा मधुमेहाशी रिलेटेड आहेत की जीवनशैलीचा आजार आहे हा? मधुमेहामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जसं आपण पी-सी-ओ-एस हा आजार घेऊ. आता पी-सी-ओ-एसमध्ये म्हणजे किंवा पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हं. यामध्ये महिलांच्या शरीरामध्ये तुम्ही ऐकलं पण असेल, कॉमनली हा टर्म वापरतात, की म्हणजे आपण इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. ओके. इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये नक्की काय होतं? तर शरीरामध्ये जो इन्सुलिन असतो ना, त्याला आपल्या शरीरातल्या पेशी व्यवस्थित साथ देत नाहीत. हं. आणि ही कंडिशन स्त्रियांमध्ये जेव्हा खूप काळ राहते, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे पुढे जाऊन टाइप 2 डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. आता बापरे! माझ्या क्लिनिकमध्ये एकदम यंग मुलगी येते. तिला सुरुवात अशी झाली, की तिला पी-सी-ओ-एस होता आणि त्याचं परिणिती तिच्यानंतर ती आता डायबिटीजसाठी ट्रीटमेंट घेते. म्हणजे ओके. ही एक मुलींना म्हणजे कमी वयातच होणारी समस्या आम्ही आता प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये पाहतो. अरे बापरे! किंवा डायबिटीजमध्ये तुम्ही म्हणाल, की पाळीची अनियमितता असते आणि पाळीची अनियमितता का होते? कारण की तेव्हा त्या काळामध्ये हॉर्मोन्समध्ये पण त्याचा परिणाम म्हणजे मधुमेहाचा परिणाम हा हॉर्मोन्सवर होतो आणि हं. त्या कारणाने पाळीमध्येही अनियमितता दिसून येते. ओके. पाळीमध्ये असलेली अनियमितता किंवा वाढलेलं वजन यामुळे त्याची परिणिती पुढे वाढलेल्या वजनाचा हा एक रिस्क फॅक्टर आहे, जो पुढे जाऊन डायबिटीजमध्ये परिणित होऊ शकतो. बापरे! स्त्रियांमध्ये आपण बघतो मेनोपॉज होतो. हं. मेनोपॉज हा होतो म्हणजे नक्की काय होतं? आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन नामक जो हॉर्मोन आहे, हं. खूप वरदान आहे तो स्त्रियांसाठी. हं. तुम्ही बघाल 40शीच्या आधी महिलांना विकार कमी असतात. त्याचं कारण की हे मासिक पाळी जी आपली रेग्युलर चालू असते, त्यामुळे आपलं शरीर शुद्ध होत राहतं हं. आणि त्याला घडवून आणणारा हा असतो हा इस्ट्रोजेन. ओके. पण जेव्हा आपली रजोनिवृत्ती होते, तेव्हा तो गेम चेंज व्हायला लागतो. ओके. म्हणजे आपल्याला इस्ट्रोजनचं प्रमाण जेव्हा कमी व्हायला लागतं, तेव्हा शरीरामधील रक्तातली साखर कमी करणं, नियंत्रणात ठेवणं खूप अवघड होतं. हं. वाढलेलं कोलेस्ट्रॉल, वाढलेला हृदयरोग म्हणजे असं हे चुकलेलं गणित त्यामुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. ओके. मला हां, खूप सुंदर शब्द तुम्ही आता सांगितलं रजोनिवृत्ती हे हां. मेनोपॉजचा मराठी हो, शब्द आहे हो. का? किती छान. पण हां. म्हणजे महिलांना जाणवणारे जसं की वजन वाढतंय, हो. केस गळतायत, पिंपल्स येतात. हे सगळं पी-सी-ओ-डी आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळेच असतं का? मी म्हणेन की अ, लक्षणं तशी साधर्म्य आहे, की हं. आपल्याला पी-सी-ओ-एसमध्ये किंवा पी-सी-ओ-डीमध्ये ही लक्षणं दिसतात. हं. पण पूर्णपणे त्याला आपण म्हणू शकणार नाही. अच्छा. कारण इतरही अशी कारणं आहेत, जी तुम्हाला या त्रासांमध्ये ढकलू शकतात. जसं तुम्ही म्हणता वजन वाढलं, हां. तर मी फक्त पी-सी-ओ-एसला नावं ठेवू नाही शकणार. हं. समजा मी चुकीचा आहार घेते, माझी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, मी बसून राहते, तर मला हं. त्या कारणानेही वजन माझं वाढू शकणार आहे. ओके. किंवा दुसरे आता जसं हायपोथायरॉइडिझम आहे, ह्या कारणामध्ये पण आपलं वजन वाढतं. हं, हं, बेसिकली हं. आपली जीवनशैली पण त्याला तेवढीच जबाबदार असते. बरोबर. केस गळत आहे, तर बऱ्याचदा शरीरामध्ये आयर्न डेफिशियन्सी असेल किंवा व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी जे आपल्याला आता खूप भेडसावणारे प्रश्न आहेत, की हे व्हिटॅमिन्स शरीरामध्ये कमी असतात हं. आणि त्या कारणानेही केस गळू शकतात. ओके. किंवा आजकाल आपण केमिकल्सचा वापर पण खूप हो, करतो आहोत. तर बरोबर. तेही एक कारण आहे. ओके. आपण सो जसं तुम्ही म्हणाला होतात, की पिंपल्स येतात. पिंपल्सच्या बाबतीत पण मी म्हणेन, की जसं आपल्या शरीरामध्ये ग्रंथी आहेत, तेलग्रंथी जास्त असतील, तर त्या बरोबर. कारणानेही पिंपल्स येऊ शकतात किंवा तुम्ही हं. खाण्यामध्येही जंक फूड आहे, ऑइली फूड आहे, याचा समावेश करता, तर त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्ससारखे त्रास होऊ शकतात. बरोबर. आणि डॉक्टर पी-सी-ओ-डी असलेल्या महिलांनी कोणत्या प्रकारचा आहार अंगीकारावा? पी-सी-ओ-डीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर. हं. साखर तुम्ही वाढवणार, इन्सुलिन वाढणार आणि मग पी-सी-ओ-डी वाढणार. ओके. मग साखर म्हणजे काय, की मी डायरेक्ट साखर नाही म्हणू शकणार, पण साखरेयुक्त पदार्थ, हं. स्पेशली तर प्रायोरिटीमध्ये तर गोड पदार्थ सगळे आपले मिठाई आहे किंवा आपण चीज सॉरी पेस्ट्रीज घेतो किंवा केक खातो. म्हणजे या सर्व बेकरी आयटममधून पण आपल्या शरीरामध्ये खूप कॅलरी जात असतात. हं. तर हे गणित कसं आहे माहिती आहे, पी-सी-ओ-डीमध्ये आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी आहे ना, ती आपल्याला वाढून द्यायची नसते. तर ओके. त्यामुळे जास्त कॅलरीयुक्त पदार्थांना नेहमीच बाय-बाय बोललं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला तळलेल्या पदार्थांचा पण समावेश येतो. म्हणजे भजी आहे, बटाटे वडे आहेत, म्हणजे जे आपण डीप फ्राईड गोष्टी घेतो हां. आणि आजकाल प्रचलित म्हणजे पिझ्झा, बर्गर, हं. चिप्स आहेत, फ्राईज आहेत.
ह्यांचा समावेश आपल्याला आहारातून वर्ज्य करावा लागतो जेव्हा आपण, किंवा त्याचं अगदी कमी प्रमाणात, वन्स इन अ वाईल यू कॅन हॅव, असं ठेवू शकतो. ओके. साखरेचं, मिठाचं प्रमाण मगाशी मी म्हणाले तसं, त्याचं पण प्रमाण आपल्याला नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. ओके. तर काय खावं आता, म्हणजे हं. जर का हे वर्ज्य आहे तर आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश आपण चांगला ठेवला पाहिजे. कडधान्य आहेत, डाळी आहेत, किंवा आपण बॉइल्ड एग आहेत, त्यांचा समावेश ठेवू शकतो. ओके. शिवाय भाज्या, आपल्या पालेभाज्या, फळभाज्या आहेत, की भेंडी, दोडका, कारलं, पडवळ, पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, त्यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. हं. दिवसातून किमान 1 ते 2 फळं खायची सवय ठेवा. ओके. आणि सीड्समध्ये आपण म्हणू तर आपले अक्रोड आहे, बदाम आहे, किंवा आपल्या फ्लॅक्स सीड्स आहेत, म्हणजे अळशी आहे, हं. तीळ आहे. या सिंपल टिप्स तुम्ही आपल्या म्हणजे जेवणामध्ये मधल्या वेळेमध्ये खायला तुम्ही ॲज अ स्नॅकिंग तुम्ही याचा वापर करू अच्छा. शकता. ओके. ओके. याशिवाय पाणी पण भरपूर घेतलं पाहिजे आणि रोज छान मस्त चाललं पाहिजे. ओके. सो या आहाराचा समतोल राखत आपल्या व्यायामावरती काळजी चिंता न करता तुम्ही छान PCODला हँडल करू शकता. अरे वाह! ग्रेट. हं. पण डॉक्टर, एक खूप मोठा गैरसमज आहे हं. PCODच्या बाबतीत, ते म्हणजे तू आई होऊ शकणार नाहीस. असा गैरसमज PCOD बद्दल अजूनही आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी नक्कीच असं नाहीये. असं म्हणाल तर मी तुम्हाला एक सरळ उदाहरण सांगते, म्हणजे ते सोप्या भाषेत कळेल. आता असं एक कुटुंब होतं, म्हणजे नवरा-बायको, आणि ते खूप प्रयत्न करत होते मूल होण्यासाठी. ओके. त्यांची जवळ-जवळ 3 IVF फेल गेले. म्हणजे IVFच्या ज्या सायकल्स असतात, व्यवस्थित त्यांनी सगळं काही फॉलो केलं. हं. मात्र ते त्याच्यावरतीच फोकस्ड होते. बाकीच्या गोष्टींवर त्यांचा फोकस नव्हता. कारण ते छान सगळं सांगतात तसं ते फॉलो करायला लागतं, जसं ओके. त्या सायकल्स असतात. पण आता 3 फेल गेल्यानंतर त्यांनी ते प्रयत्न सोडले आणि त्या महिलेने तिचं 7 ते 8 किलो वजन कमी केलं. ओके. आता हे वजन कमी केल्यानंतर ती कन्सीव्ह नॅचरली होऊ शकली. अरे वाह! तर आता या कंडिशनमध्ये आपण काय बोलणार? म्हणजे हं. तुम्ही महत्त्वाच्या ज्या बेसिक्समध्ये काम केलं पाहिजे, तर त्यानुसार म्हणजे तुम्ही असं घाबरून जाऊ नका. नक्कीच तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो आणि नॅचरली तुम्ही कन्सीव्ह पण करू शकता. म्हणजे हं. PCOD होणाऱ्या महिलेने अजिबात ही भीती मनात बाळगायची आवश्यकता. अरे वाह! म्हणजे डॉक्टरांचा रोल काय आहे? म्हणजे तुमचा रोल हा जीवनशैलीवर काम करणं 90% हा तुम्हीच पार पाडता. डॉक्टर फक्त 10% तुम्हाला मार्गदर्शन करायला आहेत. बरं. त्यामुळे महिलेनी ही भीती अजिबात बाळगायची नाही आणि अगदी आपले प्रयत्न चालू ठेवायचे. अरे वाह! खरंच खूप आनंद होईल आपल्या महिला वर्गाला हे ऐकून, की ही भीती बाळगायची गरज नाही. अगदी. पण डॉक्टर, तुम्ही म्हणालात, की एक रेग्युलर चांगली जीवनशैली अंगीकारली तर आपल्याला यावरती उपाय शोधता येतो. अगदी. मॅम, पण महिलांनी आपला हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात? म्हणजे आयुर्वेद हे असं शास्त्र आहे ना, ह्याच्यामध्ये आम्ही दिनचर्येवरती काम करतो. म्हणजे आपण अच्छा. कधी उठणं आहे, आपण वेळेवर खाणं-पिणं आहे, आपण वेळेवर झोपणं आहे. हं. म्हणजे आपला सूर्य कसा उगवतो, त्याला आम्ही सार्केडियन रिदम म्हणतो. म्हणजे आपण त्याप्रमाणे आपण जर का करायला लागलो, तर खूप आजारांपासून आपलं रक्षण होऊ शकतं. तर एवढी ओके. छोटीशी गोष्ट आहे ही. तर आता जसं आपण म्हणू, की आहारामध्ये आपण एक बॅलन्स्ड डाएट घेतला, म्हणजे हं. छान पालेभाज्या, फळभाज्यांचा आहार, प्रोटीन्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत. होल ग्रेन्स म्हणजे पूर्ण धान्य, जशी आपण म्हणू ज्वारी, बाजरी, गहू, ह्या सर्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. हं. हा बॅलन्स डाएट म्हणजे आहार आपल्या शरीराला औषधाप्रमाणे काम करतो आणि आपल्या शरीरामध्ये कुठली कमतरता होऊन देत नाही. हं. त्याला जोड आली व्यायामाची. कारण की ग्रंथांमध्येही म्हटलं गेलंय, की एखाद्या स्त्रीने म्हणजे PCOD असलेल्या, म्हणजे चिकित्साच आहे ती, की अगदी नियमितपणे चाललं पाहिजे. एवढी हं. छोटीशी गोष्ट आहे, पण आपण आपल्यासाठी वेळ काढत नाही. तर एक सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही छान चाललं पाहिजे. बऱ्याचदा मी ऐकते, की स्त्रिया म्हणतात, की नाही आम्हाला वेळ नसतो ना, तर आम्ही जेवल्यानंतर चालायला जातो. हं. तर इथे करेक्शन मी म्हणेन, की हां, जेवल्यानंतर आपण मराठीत म्हणतोच ना शतपावली. हो. म्हणजे काय, छान मस्त गप्पा-टप्पा मारा, 100 पावलं फेरफटका मारून या. सो हं. त्याला तसाच वापर केला पाहिजे. पण तो एक रिलॅक्सेशन किंवा आपलं पचन छान करणारा, तितकंच रक्ताभिसरण, त्याचं महत्त्व. येस, येस. तसं आपण त्याला हं. म्हणू. पण त्याला व्यायामाचं आपण कसं स्वरूप देणार? कारण आपण त्यावेळी फास्ट चालू शकणार नाही. मग बरोबर. त्याच्यामुळे आपल्या पचनामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. अच्छा. सो आपण हा जो वॉक करणार आहोत, तो हं. एकतर सकाळी मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक. मी स्त्रियांना सांगेन, की त्यांना वेळेचा अभाव असेल, तर एक टिप देईन, की तुम्ही तुमच्या कामाला जाताना किंवा येताना तुम्ही काही अंतर चालून येऊ शकता. सो हं. तुम्ही वेळ नाही हे उत्तर न देता छान वॉकिंग रेग्युलर करा, जेणेकरून ओके. तुमचा PCOD नक्कीच कमी होईल. अरे वाह!
पुरेशी झोप पण तेवढीच महत्त्वाची असते. किंवा कधीही आपण म्हणतो ना, की माझी झोप नाही झाली, तर कसं आपल्याला चिडचिड होते, आपल्याला फ्रेश वाटत नाही, थकवा जाणवतो. आणि पुरेशी झोप न होणं ह्याने पण वेट वाढणं हे पण एक लक्षण दिसतं, जे आपल्या PCODला वाढवू शकतं. ओके. तर आपल्याला पुरेशी झोप तितकीच महत्त्वाची आहे, जसं बाकीच्या गोष्टींबद्दल मी सांगते. महत्त्वाचं अजून आहे, की आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ तरी गेलं पाहिजे. हा सूर्यप्रकाश म्हणजे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तर बऱ्याचदा आपल्या वर्किंग असे आवर्स असतात, की सकाळी 10 ते 7 आपण कामावरती असतो. बरोबर. आपल्याला सूर्यप्रकाशाचा अभाव निर्माण होतो. तर हा सूर्यप्रकाश आपल्याला खूप गरजेचा आहे. 10 ते 15 मिनिटं किमान, नाहीतर आठवड्यातून 2 वार तरी तुम्ही त्या सूर्यप्रकाशाला डायरेक्टली घेतलं पाहिजे. सुट्टीच्या दिवशी तुम्ही करू शकता. तर हा पण एक महत्त्वाचा भाग आहे, जो PCODमध्ये आपल्याला मदत करू शकतो. ओके. आणि जसं चहा, साखर, मीठ, हं. कॉफी ह्याचं प्रमाण आपण कमी ठेवलं पाहिजे. चहा आणि कॉफीमुळे आपल्या शरीरामध्ये जे अतिरिक्त साखर जाणं किंवा त्याच्यामुळे जे एक्सेसिव्ह फॅट्स बनतायत, कॅफेन अतिमात्रेत घेणं, हे शरीराला घातक ठरू शकतं आणि PCODला पण ते वाढवू शकतं. तर आपण ह्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे. ओके. मला वाटतं स्त्रियांमध्ये काही बदल होतात, जसं पाळीची अनियमितता वगैरे. त्यावेळी तुम्ही लवकरात लवकर त्याचा निष्कर्ष शोधला पाहिजे. बऱ्याचदा ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि प्रॉब्लेम असा वाढायला लागतो. म्हणजे लहान प्रश्न असताना तो सोडवणं सोपं असतं. हं. छोट्या उपायांनीही तो बरा होतो. तर वेळोवेळी आपल्या ब्लड टेस्ट वगैरे करून जर का आपल्याला वाटतंय, की काहीतरी बदल होत आहेत, तर स्त्रियांमध्ये मी बघितलं, की सगळ्यात मागे असतात त्या ब्लड टेस्ट करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशन्स करण्यासाठी. हो. तर त्यांनी वेळ काढावा आणि एक तपासणी करावी. म्हणजे बायकांची ही आता अशी मेंटॅलिटी होते, की जाऊ देत ना, आपण नंतर बघू. पण बरोबर. त्यामुळे काय होतं, छोटासा प्रॉब्लेम मोठा होऊ शकतो. तर मी त्यांना निवेदन करते, की वेळोवेळी तुम्ही तपासण्या करून घ्या आणि सोप्या म्हणजे साध्या सोप्या मार्गांनी बऱ्या व्हा. करेक्ट, करेक्ट. आपल्या हां. शोचा तोच उद्देश आहे मॅम, की मज्जा वेलनेसचा, येस. की महिलांपर्यंत ही जागरूकता पोहोचावी. त्यांना कळावं, की अगदी कमी प्रमाणात एखादा आजार असताना तिथेच एक्सपर्टच्या सल्ल्याने तुम्ही तो आजार बरा करायलाच हवा आणि बरोबर. एक्सपर्टचा सल्ला घ्यायला हवा. त्यातलंच एक महत्त्वाचा आता आजार आपल्यासमोर येतोय, तो म्हणजे महिलांमधला हृदयविकार. महिलांमध्ये आढळणाऱ्या हृदयविकाराची कारणं नेमकी काय असतात? महिलांमध्ये जी हृदयरोग होण्यामध्ये कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, की आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोनल बदल होतात. म्हणजे अच्छा. इस्ट्रोजेन जो हॉर्मोन आहे, जसं मी सांगितलं, की इस्ट्रोजेन हा स्त्रीमधला खूप महत्त्वाचा हॉर्मोन आहे. हं, जसं आपल्याला रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, तर हं. इस्ट्रोजेन कमी झाला तर नक्की काय होणार आहे? तर रक्तवाहिन्यांची लवचिकता पण कमी व्हायला लागते. ओके. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढायला लागतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं आणि लवचिकता कमी होणं हे गणित असं आहे, की शिवाय त्याला एक जोड येते ओबेसिटीची. म्हणजे अशा हम्म. कारणांमुळे देअर आर पॉसिबिलिटीज, देअर आर शक्यता वाढतात, की तिला हार्टला प्रॉब्लेम होण्याची भीती वाढायला लागते. ओके. आणि जे डायबिटीज जर का तिला असेल, डायबिटीज, मधुमेह हे कारण आहे, जे पुढे जाऊन हृदयरोगामध्ये परिणित होण्याची शक्यता असते. त्यामध्ये पोटाची चरबी वाढणं किंवा सोबतीला जर का PCOD सारखे त्रास असेल, इन्सुलिन रेझिस्टन्ससारखे त्रास असतील, तर त्या स्त्रीला पुढे जाऊन हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. अच्छा. सोबतीला एक ब्लड प्रेशरचं पण कारण आहे, कारण ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलर म्हणतो. तो ओके. रक्तवाहिन्यांना थिन करतो आतून. मग हाय ब्लड प्रेशर असलेल्या स्त्रीमध्ये देखील पुढे जाऊन हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. ओके. शिवाय आपल्याला काळजी, चिंतेचा एक असा विषय आहे, की स्त्री त्याच्यापासून दूर होऊ शकत नाही. बरोबर. तर काळजी, चिंतेच्या कारणाने जे शरीरामध्ये कॉर्टिसॉल नामक हॉर्मोन आहे, जो हं. स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखला जातो. ओके. हा रिझन असतो, जो इतर हॉर्मोन्सना पण बिघडवतो आणि हं. बऱ्याचदा हा स्ट्रेस फॅक्टर स्त्रीमध्ये हृदयरोगाचं कारण ठरू शकतो. हं. तर स्त्रीने ह्या सर्व कारणांवरती लक्ष द्यावं आणि आपल्याला हृदयरोग पण होऊ शकतो. तर त्यामुळे या कारणांमध्ये फार खोलवर न जाता त्यांची वेळोवेळी काळजी घेत त्यांना नियंत्रणात ठेवणं हे कर्तव्य समजावं. ओके. पण गर्भधारणा किंवा प्रेग्नन्सी याचा काही संबंध आहे का हृदयरोगांशी? अ, हो, गर्भधारणामध्ये काय होतं, की शरीरामध्ये खूप बदल होतात. म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतात. मग काही हां. नवीन हॉर्मोन्स पण येतात. आता HCG नामक हॉर्मोन आला, की तो दुसऱ्या हॉर्मोन्समध्ये पण बदल निर्माण करतो. ओके. आता स्त्रीच्या शरीराला त्यावेळी ऑलरेडी कसं असतं, की तिच्यावरती लोड असतो. मग त्याच्यावेळी ब्लड व्हॉल्यूम वाढू शकतो. स्त्रियांमध्ये कॉमनली बघायला जाणारे प्रॉब्लेम्समध्ये प्री एक्लेम्सिया म्हणजे हाय ब्लड प्रेशर सारखे त्रास दिसू शकतात. हं. म्हणजे
रक्तवाढीमध्ये रक्तदाबामध्ये वाढ होऊ शकते तिच्या ओके. ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये. आणि जसं मधुमेहामध्ये ची लक्षणं पण स्त्रीमध्ये दिसतात, ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. शरीरामध्ये फ्लुइड रिटेन्शन होऊ शकतं, हृदयाची धडधड वाढू शकते. तर म्हणजे ह्या कारणांमुळे पुढे जाऊन तिला जसं डिलिव्हरीनंतर प्री-एक्लेम्सियाच्या स्त्रियांना तर जास्त धोका असतो हृदयरोग होण्याचा. बरोबर. त्यामुळे वेळोवेळी काळजी घेऊन त्याला त्या नियंत्रणात आणू शकतात. आणि आताच्या जीवनशैलीमध्ये जसं तुम्ही काळजी, चिंता म्हणालात, हां. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान हो, किंवा हो. झोपेचा अभाव हो, हो. याचा काही परिणाम होतो? हो, आता आता असं पाहिलं तर जसा काळ बदललाय तसं असं झालंय, की स्त्रियांमध्ये देखील धूम्रपान आणि मद्यपानाचं सेवन हे वाढत आहे. हो. जसं आपण सर्वच बाबतीमध्ये आहोत, म्हणजे पुरुषांच्या बरोबरी करतोय, तर जिथे आपण स्ट्रेस पण हँडल करायला लागतो. काही वेळा स्त्रिया स्ट्रेस हँडल नाही करू शकत आणि धूम्रपान, मद्यपानामध्ये पण बघितलं, की स्त्रियांचं ते सेवन पण वाढलेलं आहे. पण धूम्रपानाबद्दल मी म्हणेन तर ते खूप घातक आहे. इव्हन पुरुषांपेक्षाही ते स्त्रीला घातक आहे, तर ते टाळलं पाहिजे. ओके. मद्यपानामध्ये काय होतं, की खूप अतिरिक्त कॅलरीजचं सेवन होतं आणि जे आपल्या लिव्हरसाठी किंवा आपल्याला ओबेसिटीमध्ये ढकलू शकतं आणि ओबेसिटी हे पण बऱ्याच प्रॉब्लेम्सचं कारण असतं. त्यामुळे या 2 गोष्टींना तर नक्कीच टाळलं पाहिजे. ओके. पुरेशी झोप न होणं याच्यासाठी आपली जीवनशैलीच कारणीभूत आहे. बऱ्याचदा आपण बघतो, की मोबाईलमध्ये बराच वेळ आपला जातो, की मोबाईलच्या ज्या ब्लू लाईट असतात ना, त्याच्यामुळे पण आपल्याला मेलेटोनिनचं सिक्रेशन कमी होतं आणि त्याच्यामुळे आपली झोप पुरेशी होत नाही. पुरेशी झोप नाही झाली, तर त्याचे पण बरेच परिणाम शरीरावर होतात. तर या सर्व गोष्टींना आपण अव्हॉइड केलं पाहिजे आणि जेवढी छान जीवनशैली तुम्ही जगाल, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. ग्रेट, ग्रेट. हं. मॅम, एक खूप मोठी भीती सगळ्यांच्या मनात असते. हं. ती म्हणजे छातीत दुखणं. हे हार्ट अटॅकचंच लक्षण असतं का कायम? हो, बरोबर. कारण हे आम्ही पण क्लिनिक लेव्हलमध्ये बघतो. पेशंट्सना छातीत दुखायला लागल्यावर ते खूप घाबरलेले असतात. कारण अशी भीती आहे ना, की छातीत दुखलं तर. पण मला असं वाटतं, की म्हणजे छातीत दुखणं हे लक्षण आपण इग्नोर नाही करू शकणार, पण थोडंसं समजून घेऊ त्याला. हां. आता छातीत दुखतंय, पण त्यासोबत आपल्याला म्हणजे कधी-कधी हे लक्षण का निर्माण होतं? बऱ्याचदा गॅसेस झालेत, खूप ॲसिडिटी झाली. आपण म्हणतो ना, पित्त वाढलंय, हां. तर त्यावेळी पण आपल्या छातीत दुखू शकतं. ओके. एखादा मसल आपला इकडचा छातीजवळचा पूल झालाय काही व्यायाम करताना वगैरे, तर त्या कारणानेही किंवा काम करताना आपल्याला जोर आला तिकडे, तर त्या कारणाने आपल्या छातीत दुखू शकतं. किंवा आपण खूप स्ट्रेस घेतो, तेव्हा पण आपल्याला असं छातीमध्ये दुखल्यासारखं वाटतं. तर अशी इतर कारणंही असतात. पण ओके. आपण दुर्लक्ष तर नाही करू शकणार त्याकडे. पण ओके. थोडं स्पेसिफिक करायला म्हणजे तुमच्या समजण्यासाठी मी सांगेन, की जेव्हा आपल्या छातीत दुखतं ना, त्यावेळी छातीमध्ये एक जडपणा जेव्हा यायला लागतो, म्हणजे असं भारीपण म्हणतो ना आपण, तसं भारीपण वाटणं, हे थोडं कार्डियक असू शकतं, हार्टच्या रिलेटेड. त्या वेदना असतात, त्या छातीकडून आपल्या हाताकडे जातात, आपल्या मानेवर आणि आपल्या जबड्याकडे जेव्हा जायला लागतात ना, तर ते एक सिग्निफिकंट लक्षण आहे, की ज्याच्यामध्ये हार्ट इन्व्हॉल्वमेंट असू शकते. तर बरं. आणि खूप धडधड वाढते, खूप असं थकवा येतोय, इव्हन मळमळसारखं पण वाटणं, ही पण लक्षणं ॲक्चुअली हृदयरोगामध्ये पाहायला मिळतात. हो. स्त्रियांमध्ये काही विशेष लक्षणं मी म्हणेन, की स्त्रियांची लक्षणं थोडी वेगळी असतात. त्यांना कधी-कधी इव्हन पाठीत दुखल्यासारखं पण होतं. ओह! हो. आणि त्यांना पण असं थकवा येणं किंवा छातीमध्ये जडत्व येणं ही एक स्वाभाविक लक्षणं जी स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला येतात. म्हणजे अशा लक्षणांकडे त्यांनी इग्नोर नाही केलं पाहिजे. ओके. आपण असं म्हणतो छातीत दुखणं, पण असं कधी होतं, की कधी-कधी छातीत न दुखताही हार्ट अटॅक येतो. बापरे! ओके. तर काही तपासण्या असतात म्हणजे ज्या आपण वेळोवेळी केल्या पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण असंच लक्षणं जाणवत आहेत, तर आपण काही तपासण्या करून ते बघितलं पाहिजे. जसं इव्हन नॉर्मली पण स्त्रियांमध्ये त्यांनी ह्या तपासण्या केल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये ई-सी-जी म्हणेन मी, की ई-सी-जी आपला एकदा चेक केला पाहिजे. ओके. स्ट्रेसेस जे आता माधवबागमध्ये आम्ही कार्डियक चेकअप करतो, ज्याच्यामध्ये आम्ही हृदयाची कार्यक्षमता तपासतो. की एका ट्रेडमिल म्हणजे पट्ट्यावरती चालवून तुम्ही बसलात त्यावेळी तुमचा ई-सी-जी छान येतोय. पण तुम्ही जेव्हा चालता, तुम्हाला आम्ही दमवतो, चढण चढवतो, त्यावेळी तुमची धडधड वाढते का? किंवा तुमचा ब्लड प्रेशर वाढतोय का? तर तुमची हृदयाची कार्यक्षमता किती आहे, हे जाणणं खूप महत्त्वाचं असतं. स्पेशली ज्या स्त्रिया जिमला वगैरे जातात, त्यांनी ही तपासणी करणं खूप गरजेचं आहे. ओके. रक्ताच्या तपासण्यांमध्ये पण आपलं कोलेस्ट्रॉल चेकअप आहे, सी-बी-सी आहे, ज्याच्यामध्ये आपलं हिमोग्लोबिन आपल्याला कळतं किंवा हार्टची स्पेसिफिक HSC रिॲक्टिव्ह प्रोटीन ही टेस्ट करणं गरजेचं असतं. सोबत आपल्या थायरॉईड, लिव्हर आणि किडनीचं प्रोफाईल म्हणजे हे सगळं एकत्र प्रोफाईलमध्येच येतं.
हे बघणं आवश्यक असतं. तर ह्या तपासण्या करून पण आपण ते समजू शकतो. तर नक्कीच स्त्रियांमध्ये काही अशी लक्षणं जाणवत असेल तर त्यांनी ह्या तपासण्या करून घ्याव्यात. अरे वा. हं. अम, महिलांमध्ये हाय बीपीचं प्रमाण आजकाल वाढत चाललंय, त्यामागचं कारण काय असेल एक्झॅक्टली? हो. आता म्हणजे आपण बोलतोच ना, म्हणजे ऐकताना पण आपल्या असं ऐकण्यात येतं, की असं बोलू नको हां, नाहीतर माझा बीपी बीपी. वाढेल. हो. स्त्रिया म्हणतात, पण खरं आजकाल हे प्रमाण वाढलेलं बघण्यात येत आहे. कारण पूर्वी जे क्लिनिक प्रॅक्टिसमध्ये आमच्याकडे पुरुषांचं प्रमाण होतं, आता त्याला स्त्रियांची पण जोड आहे आणि स्त्रिया पण ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट घेत आहेत. ओके. स्त्रियांमध्ये जो चिंतेचं कारण असतं, ताणतणाव आहे किंवा आजकालची जीवनशैली आहे, की त्यांचा वेळा फॉलो होत नाही, झोप पुरेशी होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन म्हणजे जास्त प्रमाणात विचार करणं. तर हे कारण असू शकतं, की त्यांचं पण प्रमाण वाढतं. 40शी नंतर तर मी म्हणाले तसं आपल्या शरीरात इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये काही बदलाव होतात. आपल्या हॉर्मोन्समध्ये जे बदल होतात, त्यामुळे बघण्यात येतं, की त्यावेळी हे प्रमाण जास्तच वाढलेलं दिसून येतं. तर मला वाटतं, की स्त्रियांमध्ये पण असं नाही म्हणता येणार, की त्यांच्यामध्ये नाही, पण त्यांच्यामध्ये पण हे प्रमाण वाढलेलं आहे आता सध्या. ओके. आणि बीपी बरोबर एक अजून त्याच्यासोबतची भीती असते ती म्हणजे बीपीची गोळी. हाय बीपीच्या गोळ्या या आयुष्यभर घ्याव्याच लागतात. हे खरं आहे का? आणि जर ते अव्हॉइड करायचं असेल तर नेमकं काय करता येतं? हो, म्हणजे आता तर असं होतं, की ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, म्हणजे आता ही तुम्ही गोळी घ्या आणि गोळी घेतली, की आपलं कमी पण राहतं आणि मग हे सांगण्यात येतं, की आता ही गोळी तुम्ही आयुष्यभर घ्यायची आहे, हां. बरोबर? पण आपण हा पण विचार केला पाहिजे, आता ही गोळी मी घेते, तर ही नक्की जाऊन म्हणजे आतमध्ये काय करतीये? तर हं. म्हणजे मॅक्सिमम बीपीच्या गोळ्या बघतो, तर त्या रक्तवाहिनीला डायलेट करायचं काम करतात. म्हणजे रक्तवाहिनी जी आपली असते, एक पाईपलाईनसारखी, तिला त्या विस्फारतात. एक जबरदस्ती विस्फारणं होतं आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह जो आता प्रेशरने जात होता, तो आता सुरळीत जातो. पण हे काय करणार आहे? आता मी आज गोळी खाल्ली, तर माझी रक्तवाहिनी आज डायलेट झाली. उद्या खाईन. हे जर सतत आपण खात राहिलो, त्यामुळे रक्तवाहिन्यातली एक लवचिकता कमी व्हायला लागते. हं. त्यामध्ये काठिण्य निर्माण होतं. आणि हं. आता एक उदाहरण द्यायचं म्हणेन, तर एक रिझर्व्ह नावाची गोष्ट आपल्या शरीरात असते. ओके. आता आपण दोघी इथे बसलोय हं. आणि इथे असं अचानक काहीतरी झालं, की म्हणजे अशी काहीतरी घटना, काही आग वगैरे लागली वगैरे. हं. तर अशी सुंदर रचना आपल्या शरीरात केली गेली आहे, की आपल्या मेंदूला एक संवेदना निर्माण होते. मेंदू म्हणजे काय? आपली सेंट्रल नर्व्हस सिस्टम. हां. ही नर्व्हस सिस्टम काही सिग्नल्स पाठवते आणि आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे धोक्याची घंटा, की रक्तवाहिन्या आता पटापट मोठ्या व्हायला लागतात, म्हणजे हं. डायलेट व्हायला लागतात हं. नॅचरली. ओके. आणि आपल्याला काही धोका होणार आहे हृदयाचा, म्हणजे हार्ट अटॅक वगैरे, तर हां. आपण त्यातून वाचू शकतो. अरे वाह! तर ओके. हा रिझर्व्ह आपल्या शरीरात ऑलरेडी तो आहे. बरोबर. पण बऱ्याचदा ह्या गोळ्या आपण खातो ना रेग्युलरली वर्षानुवर्ष, तर हा रिझर्व्ह आपण रोज वापरतो. हं. मग आता तुम्ही सांगा, की रक्तवाहिनी ही लवचिक छान की कडक असलेली छान असेल? लवचिक ऑफ कोर्स. एक्झॅक्टली. तर लवचिक रक्तवाहिन्या ठेवण्यासाठी तर आपण जर अतिमात्रेत गोळ्यांचा वापर केला, तर ते कसं शक्य होणार? हं. त्यामुळे आपल्या शरीराचा एक रिझर्व्ह आहे, तो आपण जपून ठेवला पाहिजे आणि गोळ्यांचा वापर. आता हे मी म्हणेन, की आता हे कसं करायचं? हं. तर आणि बऱ्याचदा आपण गोळ्या खातो, तर गोळ्या खातो पण जसं आता कोणीतरी खूप काळजी चिंतेत आहे आणि त्याच्या कारणाने त्यांचा बीपी वाढलाय. तर हं. मी गोळ्या सुरू केल्या आणि म्हटलं, "हां, तुम्ही आता नेहमी गोळ्या खात राहा." पण त्याचं जो मूळ कारण आहे बीपी होण्याचं, की त्यांना जो स्ट्रेस होता, तो त्यांचं कारण होता. त्या स्ट्रेससाठी मी त्या व्यक्तीला मदत नाही केली आणि मी फक्त त्याला म्हटलं, की "तू आता गोळ्याच खात राहा." तर हं. त्याच्यावरती तर तो इलाज नाही. म्हणजे बरोबर. प्रश्नाचं मूळ कारण हे शोधलं पाहिजे. क्लिनिक प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो, तर ह्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं शोधता येतात आणि त्यांना नक्कीच मदत करता येते गोळ्यांपासून बाहेर काढण्यासाठी. अरे वाह! हे वैद्यकीय सल्ल्याने आम्ही करतो. म्हणजे जे पेशंट्स आहेत त्यांच्यावरती आम्ही ते कारण शोधतो. ओके. बऱ्याचदा स्ट्रेस हे कारण असतं, तर कोलेस्ट्रॉल हे पण एक महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये हां. कोलेस्ट्रॉल साठतं. म्हणजे त्यामुळे पण रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्य निर्माण होतं आणि हं. हे पण कारण असतं, की त्यांचं ब्लड प्रेशर वाढतंय. आता इथे हे त्यांचं मूळ कारण असतं, की कोलेस्ट्रॉल आणि मी कोलेस्ट्रॉललाच काम नाही केलं आणि मी फक्त त्यांना गोळ्या दिल्या, हं. तर त्याच्यावर तो इलाज नाही म्हणता येणार. आपल्याला त्याच्यावरती मूळ कारणावर काम केलं पाहिजे आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांचं व्हॅस्क्युलर हेल्थ आपण चांगलं ठेवू शकतो. हे सर्व काही तपासण्यांनी आम्ही करतो. जसं क्लिनिकमध्ये जर का असं नाहीये, की डायरेक्ट गोळ्या ह्या बंद केल्या जातात. त्या हां. टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातात ओके. आणि ह्याच्यासाठी ABPM दॅट इज एम्ब्युलेटरी मॉनिटरिंग
ब्लड प्रेशरची जी मशीन आहे ती पेशंटला दिली जाते. त्याचं 24 तासाचं BP मोजलं जातं आणि हं. त्याच्या सहाय्याने हा निर्णय घेतला जातो. ओके. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनशैलीत बदल करते, तिने आपल्या डाएटमध्ये, आपल्या व्यायामामध्ये बदल केलाय, पंचकर्मांचा समावेश केलाय, त्यामुळे तिचं व्हॅस्क्युलर हेल्थ हे खूप छान व्हायला लागतं आणि ती त्या औषधांमधून बाहेर पडायला लागते. ओके. आणि ते डायग्नोसिस जे आहे, की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे की नाही, तुमची गोळी सुरू करायची आवश्यकता आहे की नाही, हे खूप सोपं जातं. कारण बऱ्याचदा बरेच जण दवाखान्यात गेल्यावर घाबरतात आणि त्या कारणानेही त्यांचा BP वाढतो. हो. त्याला बरोबर. आम्ही व्हाईट कोट इफेक्ट म्हणतो. तर अच्छा. त्यावेळी डॉक्टरांना वाटतं, "अरे, यांचा तर ब्लड प्रेशर वाढलेला आहे." तर हे समजून घेण्यासाठी पण अशा तपासण्या खूप मदत करतात आणि एखाद्या व्यक्तीला आपण गोळी म्हणजे कायमस्वरूपी न देता त्याचं मूळ कारण शोधून पासून त्याला बाहेर काढू शकतो. अरे वाह! मग मला वाटतं माधवबागमध्ये शस्त्रक्रियेविना तर उपचार होतातच, हो. पण त्यात ही औषधं, या गोळ्यासुद्धा सोडवल्या जातात आणि हो. अगदी छान निरोगी आयुष्य त्यापुढे तो माणूस जगू शकतो. डॉक्टर, महिलांना भेडसावणारी आणखी एक मोठी समस्या म्हणजे थायरॉईड. हं. हॉर्मोनल बदल, प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉज ह्याचा थायरॉईडवर काही परिणाम होतो का? अ, हो, नक्कीच. कारण थायरॉईड ही ग्रंथी कशी आहे, आपल्या गळ्यात लोकेटेड आहे ओके. आणि तिला असं ऊर्जेचं स्थान म्हटलं जातं. हं. आता आपल्या घरात लाईट येतात, MSCB थ्रू लाईट ज्या काही येतात, हं. तर त्यामुळे कसा प्रकाश होतो घरामध्ये आणि सगळ्या घराची जबाबदारी त्या लाईटवरती असते, तशी आपल्या शरीराची पण जबाबदारी या थायरॉईड ग्रंथीसोबत असते. ओह! अच्छा. म्हणजे ही ग्रंथी बऱ्याच व्यवहारांशी जोडलेली आहे. हं. आता गर्भधारणेमध्ये काय होतं, की गर्भधारणेमध्ये आपल्या शरीरात काही नवीन हॉर्मोन्स पण येतात. जसं HCG हॉर्मोन वाढला, की आपल्या TSHच्या व्हॅल्यू खाली व्हायला लागतात. ओके. म्हणजे आपल्या थायरॉईडमध्ये बदल व्हायला लागतो. आणि या कारणामुळे म्हणजे ह्याचा परिणाम अगदी बाळाच्या ग्रोथवरही होऊ शकतो. हं. वजन वाढणं, पायाला सूज येणं, हं. थकवा जाणवणं अशी लक्षणं त्या स्त्रीमध्ये दिसायला लागतात. खूप महत्त्वाचं असतं, की या काळामध्ये स्त्रीचं ते डायग्नोज व्हायला पाहिजे, की हे थायरॉईडचे व्हॅल्यूज कशा आहेत, तर त्या तपासण्या त्यावेळी करणं खूप गरजेचं असतं. ओके. रजोनिवृत्ती म्हणजे आपल्या मेनोपॉजच्या वेळी आपल्या शरीरामध्ये अगेन हॉर्मोन इम्बॅलन्स होतो. कारण जसं इस्ट्रोजनची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे त्या काळामध्ये पण TSHच्या व्हॅल्यूमध्ये किंवा थायरॉईडच्या लक्षणामध्ये चांगलेच बदल दिसायला लागतात. हं. म्हणजे थकवा, चिडचिड, असं मूड स्विंग होणं, असं वजन वाढणं, लवकर वेट लॉस न होणं, ही लक्षणं मेनोपॉजमध्ये खूप कॉमनली दिसतात. बरोबर. आणि ही लक्षणं असतात थायरॉईडची, पण अशी इतकी साधर्म्य आहे त्याच्यामध्ये आणि मेनोपॉजच्या लक्षणांमध्ये, की ते समजायला वेळ लागतो. म्हणजे ते हं. शोधून काढायला लागतं. बरोबर. स्ट्रेसमध्ये पण आपल्या शरीरामध्ये जसं मी म्हणाले, की स्ट्रेस हॉर्मोन कोण आहे? तर कॉर्टिसॉल. आता हा कॉर्टिसॉल जेव्हा वाढतो, तर ती थायरॉईडची लक्षणं त्यासोबत वाढायला लागतात. म्हणजे अगेन आपल्याला झोप पुरेशी न होणं, म्हणजे सेंट्रल ओबेसिटी हे वन ऑफ द महत्त्वाचं लक्षण स्ट्रेसमुळे होणाऱ्या लक्षणांमध्ये दिसतं. तर ह्याचं कारण थायरॉईड हॉर्मोनच असतो. तर ओके. थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरात बऱ्याच ठिकाणी रोल प्ले करते. तर हं. थायरॉईड ग्रंथीची काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि आपल्या होणाऱ्या लक्षणांना पासून वाचलं पाहिजे. माधवबागमध्ये याची ट्रीटमेंट कोणत्या प्रकारे केली जाते? माधवबागमध्ये थायरॉईडसाठी ट्रीटमेंट दिल्या जातात. त्यामध्ये पंचकर्मांचा समावेश होतो. हो. पंचकर्मामध्ये शरीराला औषधी तेलाने मसाज करणं म्हणजे स्नेहन, औषधी काड्यांची वाफ, स्वेदन आणि बस्ती दिला जातो. स्नेहनाने काय होतं, की आपल्या शरीरामध्ये आता किती टॉक्झिन्स आहेत, आहे वाईट चरबी आहे, सोल्युबल टॉक्झिन्स आहेत. एकतर रक्तपुरवठा तुमचा छान होतो, तुमची व्हॅस्क्युलर हेल्थ छान होते. अगदी तुम्ही म्हणाल 10-10 वर्षांनी तुमची हेल्थ छान होते. वाफ घेतो त्यामुळे अतिरिक्त जे काही टॉक्झिन्स आहेत ते शरीरातून बाहेर पडायला लागतात आणि बस्तीचे जी द्रव्य शरीरात आत जातात ती आपल्या थायरॉईड ग्रंथीला नियंत्रणात करण्यासाठी खूप नॅचरली मदत करतात. अरे वाह! याशिवाय महत्त्वाचा असतो आपला आहार. तर इथे आम्ही वैद्य त्याच्यामध्ये तुमच्या नाडीनुसार किंवा तुमच्या दोषांनुसार, की तुम्ही वात, पित्त, कफ यानुसार कुठला आहार तुमच्यासाठी योग्य आहे, तो तुम्हाला गाईड केला जातो. तो आहार तुम्ही फक्त फॉलो करायचा. हं. तुम्ही छान चालायचं. काही आयुर्वेदिक आता पंचकर्म किंवा आयुर्वेद म्हटलं, तर तो निसर्गाशी जोडलेला भाग आहे. बरोबर. तर नैसर्गिक म्हणजे वनस्पतीपासून बनणाऱ्या ज्या औषधी आहेत, त्यांच्या मार्फत आपण जसं ॲलोपॅथीमध्ये हॉर्मोनल गोळ्या घेतो, तर आम्ही आयुर्वेदामध्ये त्या ग्रंथीला प्रवृत्त करतो, की बाबा तुझ्यातून हे स्टिम्युलेशन नॅचरली होऊ देत. हां. तर तशा करेक्शन करणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्यांचा वापर करून आपल्या थायरॉईडला मस्तपैकी बरं करता येतं. अरे वाह! 3 ते 6 महिन्यात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि तुमच्या शरीर मस्त रिज्युव्हिनेट होऊन जातं.
वाह! मॅम तुम्ही खूपच सगळ्या विषयांवरती खूपच छान सांगताय आम्हाला. पण त्याचबरोबर मला माहिती आहे, की तुम्ही स्थूलत्व या विषयावर सुद्धा काही वर्षांपासून खूप छान रिसर्च करून त्यावर कार्यरत आहात. ही समस्या महिला वर्गाला आजकाल जाणवायला लागलेली आहे. स्थूलत्वाची म्हणजे ओबेसिटी. तर हे याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत, की वजन एका टप्प्याच्या खूप पलीकडे जातं आजकाल आणि ओबेसिटीवरचे उपाय तुम्ही काय सांगाल? एक सिंपल गणित आहे, की आपण अतिमात्रेत कॅलरीज खाणं आणि त्या हं. मानाने त्याचा कमी वापर करणं. हे सर्वात प्रमुख कारणांमध्ये येतं, की तुमचं त्या कारणाने नक्कीच वजन वाढतं. आता हं. सिंपल गणित घ्या. मी बसून म्हणजे मी 1000 कॅलरीचं कन्झम्पशन आज केलंय आणि मी अगदी छान माझं काम वगैरे करते. माझ्या जवळ तेवढ्याच कॅलरी यूज होतात. हं. माझं आहे वजन ते मेंटेन राहणार आहे. ओके. पण मी जर का अतिमात्रेत खाल्लंय, पण माझ्या त्या मानाने तेवढ्या हालचाली नाहीयेत, तर हं. त्या कुठे स्टोअर होणार आहेत? आपल्या शरीरामध्येच. शरीरात. त्या कारणाने आपलं वजन वाढतं. त्यासाठी आपल्याला कुठेतरी आपल्या आहारामध्ये बदल करून त्या कॅलरीजचं एक मोजमाप करून तिकडे लक्ष दिलं पाहिजे आणि छान व्यायाम केला पाहिजे. ओके. तर हे कॅलरीजचं गणित सिंपल आहे, की आपल्या आहारामध्ये कमी मात्रेत म्हणजे गोड पदार्थ आहे, तळलेले पदार्थ आहेत, याचं सेवन कमी करून तुम्ही अगदी छान नियमितपणे जेव्हा व्यायाम करायला लागता, तर तुम्ही मस्त वेट लॉस करू शकता. ओके. पण याही व्यतिरिक्त मी म्हणेन, की आपण काही वेळा बघतो, की आपण कमी खातो, तरी पण आपल्याला वेट लॉस तेवढा होत नाही. हं. तर त्यामध्ये काही हॉर्मोनल कारणांचा पण समावेश आहे. जसं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे किंवा तुम्हाला पी-सी-ओ-डी किंवा थायरॉईडसारखे प्रॉब्लेम असतील, तर तिकडे थोडी अडचण येऊ शकते. तर ते एक वजन वाढण्याचं कारणामध्ये एक कारण म्हणू शकतो आपण. ओके. आणि स्ट्रेस तर आपल्यासोबत सर्व आजारांना आमंत्रण देणारा आहे, तर ते हं. स्ट्रेसचं कारण असेल, तर तुमचं वजन वाढू शकतं. ओके. बऱ्याचदा तुम्ही बघता की एखाद्या कुटुंबामध्ये आई आणि वडील असे वजन जास्त असतं त्यांचं आणि त्या मानाने म्हणजे त्यांच्या मुलांमध्येही तसेच जेनेटिक पॅटर्न हो. असतं तर ते पण इझिली वजन वाढवतात म्हणजे त्यांनी पण हं. काही जास्त एफर्ट्स नाही घेतले तर हे जेनेटिक कारण पण असू शकतं ज्याच्यामध्ये वजन वाढू शकतं. आणि लठ्ठपणावर किंवा ओबेसिटीवर कोणकोणत्या प्रकारचे ट्रीटमेंट्स घेऊ शकतो? लठ्ठपणावरती बेसिकली हा लठ्ठपणा आजारच स्वतः हा जीवनशैलीचा आजार आहे. हं. तर जीवनशैलीवरती काम करून त्याला नक्कीच बरं करता येऊ शकतं. अरे वाह! माधवबागमध्ये ज्या आम्ही ट्रीटमेंट्स करतो, हं. त्याच्यामध्ये आम्ही रुग्णांना आहाराबद्दल मार्गदर्शन करतो. हं. तर आहारामध्ये आता एक सोपा पर्याय आम्ही दिलेला आहे, की ज्याच्यामध्ये आम्ही डाएट प्रोव्हाईड करतो त्यांना. म्हणजे कसं होतं, मी बघते की आम्ही त्यांना छान सगळं लिहून दिलं असतं, पण वेळेच्या अभावी, अरे हे पीठ नाही, ते पीठ नाही. म्हणजे आपली सोय आपण बघतो, की जे अवेलेबल आहे त्याचा आपण वापर करतो आणि कुठेतरी ते मिस आउट व्हायला लागतं. तर बरोबर. हे बघण्यात आलं आणि जेव्हापासून डाएट बॉक्सचा एक पर्याय आला, कारण की हां. प्रत्येकजण बिझी आहे, वेळेचा अभाव आहे. तर आता हे पाकीट एवढं कापायचं आणि एवढीच पोळी करून खायची आहे मला, तर त्याचा फॉलो करण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे त्याचं रिझल्ट्स पण छान यायला लागले. ओके, तर ओके. म्हणजे जसं आपल्याला आज किती कॅलरी मला खायच्या आहेत, म्हणजे सकाळचा तुमचा नाश्ता आहे, तुमचं दुपारचं जेवण आहे, संध्याकाळी तुम्हाला काही एक नाश्ता आहे किंवा रात्रीचं जेवण आहे. यामध्ये कॅलरीचा समतोल राखून तुमच्या शरीरामध्ये कुठलीही कमतरता न येता तुम्ही छानपैकी तुमच्या पोटावरची वाईट चरबी, वजन काट्यावरचं तुमचं वजन कमी होताना पाहू शकता. तर एक ओके, बॅलन्स डाएटचं एक सोपा पर्याय आम्ही दिलेला असतो. ओके. या व्यतिरिक्त आहारासोबत व्यायामही तितका महत्त्वाचा आहे. तर हं. त्यासाठी व्यायामाबद्दल मी म्हणेन तर 5 महत्त्वाचे व्यायाम आपण प्रत्येकाने केले पाहिजे. हं. त्यामध्ये आपल्याला वाटतं की नाही मी चालले म्हणजे झालं माझं आजचा मी व्यायाम पूर्ण झाला. तर फक्त चालणं हा पूर्ण व्यायाम होईल का? हं. कारण ओके. हा एक प्रकार आहे आपण त्याला एरोबिक किंवा कार्डिओ म्हणू शकतो. तुमचं छान धडधड वाढली, तुम्हाला घाम आला, तर तो एक भाग आहे, तो महत्त्वाचा आहे. पण त्याच्या जोडीला इतर व्यायामही तेवढेच महत्त्वाचे आहेत. ओके. आपण एरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे वॉकिंग. नंबर 2 आहे, की तुमची 5 प्रकारांमधला दुसरा पर्याय आहे, की तुम्ही छान स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंगमध्ये तुम्हाला योग साधनेचा वापर करता येतो. योगामध्ये छान स्ट्रेचेस आहेत. त्याशिवाय वेट ट्रेनिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुमची ची इम्प्रूव्हमेंट पण तेवढी महत्त्वाची आहे. जसं वय वाढायला लागतं, आपल्या शरीरातले मसल्स कमी व्हायला लागतात. हं. तर आपल्याला आपल्या मसल्सची काळजी आता मी म्हणेन, की आता काय आपल्याला बायकांना काही असे बॉडी बिल्डिंग वगैरे नाही करायची. पण आपल्याला आपली मसल्सची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काय अगदीच वेट ट्रेनिंग म्हणजे काय मी डंबेल्स घेऊनच व्यायाम केला पाहिजे असं काही नाहीये. बरोबर. इव्हन त्याच्यामध्ये पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस मी स्त्रियांसाठी सांगेन, की ब्रिज पोज आहे किंवा त्याच्यामध्ये आपण स्क्वॉट्स आहेत, प्लँक्स आहेत. अशा काही एक्सरसाइजेसचा पर्याय घेऊ शकतो, की जेणेकरून आणि ज्याच्यामध्ये आपले मसल्स पण छान मस्त राहतील, ग्रो होतील याचा आपण काळजी घेऊ शकतो. अरे वाह!
बॅलन्सिंग एक्सरसाइजेस आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराचा समतोल छान राखता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुलोम विलोम, जी प्राणायामाचे प्रकार आहेत. आपल्या शरीराचं जसं हेल्थ आहे तसं आपलं मन पण तेवढंच गरजेचं आहे. तर आपल्या करेक्ट. मनाला रिलॅक्स ठेवण्यासाठी आपण योगासनांमध्ये जे अनुलोम विलोम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे किंवा ओमकार, पूरक, कुंभक, रेचक असे छान बरेच प्रकार आहेत. बरेच जणांना त्याच्याबद्दल माहिती असेल. तर अगदी नुसते बसून तुम्ही असं डीप ब्रीथिंग आणि ब्रीथ आउट जरी केलं तरी तुम्हाला खूप छान म्हणजे तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल. तर ओके. हे 5 प्रकारचे व्यायाम करणं प्रत्येकाला गरजेचं आहे. त्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. ओके. त्याच्यासोबत काही औषधींचा वापर केला जातो. जसं मी म्हणाले, की आयुर्वेद हे निसर्गाशी जोडलं आहे. तर काय आयुर्वेदामध्ये जी औषधं वापरली जाणार आहे, ती ओबेसिटीमध्ये शरीर शुद्धीकरणासाठी जी औषधं आहेत, त्यांचा वापर केला जातो. म्हणजे काय डॉक्टर मला गोळ्या द्या आणि माझं वजन कमी करा, हे तर कधीही योग्य नसतं. बरोबर. त्याच्यासाठी तुमची जीवनशैलीच कारणीभूत आहे. औषधींचा वापर केला जातो, की काही लक्षणं आहेत, की बाबा माझं पोट साफ होत नाहीये किंवा माझ्या पायाला सूज येत आहे. तर त्यावेळी काय त्या व्यक्तीची गरज आहे किंवा त्या नाडीमध्ये कोणते दोष आहेत. वात, पित्त, कफ हे आयुर्वेदामध्ये सर्वात महत्त्वाचे त्रिसूत्री. तर ह्या त्रिसूत्रींना बॅलन्स ठेवण्यासाठी आम्हाला काही औषधींचा वापर करायला लागला, तर आम्ही तो वापर करतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, की मॉनिटरिंग. आता बऱ्याच तुम्ही YouTubeवर बघाल, Instaवर बघाल, तर बऱ्याच टिप्स तुम्हाला मिळतात, की असं हो. केलं तर वेट लॉस होतं, हं. हे केलं तर वेट लॉस होतं. त्यामुळे न्याहाण देणारे तर बरेच आहे, पण खूप गरज असते वजन कमी करण्यासाठी एक मॉनिटरिंगची, कोणाची तरी सोबतीची, बरोबर. की मला जाऊन ह्यांना सांगायचंय, हां. आता माझं सतत एक लक्ष वजन असलं कोणाचं हो, तरी, हो. की आपण बरोबर. करू अगदी. शकतो. तर हे मॉनिटरिंगचं काम खूप छान प्रकारे केलं जातं. मॉनिटरिंग करण्यासाठी हम्म. एक स्पेशल ॲप आहे माधवबागचा, अच्छा. ज्याच्यामध्ये अगदी त्यांच्या ताटाचे म्हणजे जे तुम्ही जेवताय, अगदी त्याचे फोटो पण बघितले जातात अरे वाह! किंवा तुम्हाला एक सपोर्ट राहतो, की तुम्हाला काही अडचण आली, डायटिशियनचा सपोर्ट आहे, झोनल मेडिकल हेड आहेत, जे तुम्हाला वेळोवेळी मदत करतात आणि तुम्हाला त्रासापासून नक्कीच बाहेर पडायला मदत होते. अरे असं वाह! ओबेसिटीला घाबरण्याची काही गरज नाही. तो अगदी ट्रीटेबल आहे. त्यामुळे त्याच्यावरती छान आपण बोलतात ना, काम करायचं आणि त्या आजारातून बाहेर पडायचं. कमाल. माधवबागमध्ये सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स होऊ शकतात. याचा खरंच आनंद आहे. पण जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात नेमकं आपलं वजन कशामुळे वाढतंय? म्हणजे मी जास्त खातेय म्हणून वजन वाढतंय, की मी स्ट्रेस घेतेय म्हणून हॉर्मोनल चेंजेस आहेत, की ओव्हरऑल जीवनशैलीच बदलावी लागणार आहे. ते कळत नसतं. तेव्हा आपल्या एखाद्या मैत्रिणीने नेमकं पहिलं पाऊल काय उचलावं? बऱ्याचदा आपल्याला हो, कळत नाही, की हे मी खाते कमी पण माझं वजन हो. वाढतं. म्हणजे हे ओळखायचं कसं? करेक्ट. तर सिंपल मी म्हणेन, की हॉर्मोनल बदल होतात, तेव्हा ती ओबेसिटी थोडी वेगळी असते. अच्छा. म्हणजे आता हायपोथायरॉइडिझम आहे किंवा आपलं PCOD आहे. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये तुम्ही बघाल, तर ती व्यक्ती म्हणजे अशी हात वगैरे तिचे पाय एवढे ओबेस नसतात, पण तिचं सेंट्रल पोर्शन म्हणजे आपण त्याला स्पेशली ॲपल शेप बॉडी म्हणतो आम्ही त्याला, सेंट्रल ओह! ओबेसिटी. म्हणजे तशा स्वरूपाची ती थोडी वेगळी ओबेसिटी असते. म्हणजे तुमचं ते पोटाचा घेरच वाढायला लागतो. हं, आणि हं. यामध्ये तुम्ही बघाल ना, कमी खाल्लं तरी त्यांचं ते पटापट वजन वाढायला लागतं. आणि हं. त्वचेवर पण त्याचे परिणाम दिसतात. म्हणजे त्वचेवरती काळे डाग पडतात. इट इज समथिंग डिफरंट. म्हणजे ते तुमचं नॉर्मलपेक्षा वेगळं असतं, की तुमची केसाची क्वालिटी, केस गळायला लागतात, बारीक म्हणजे पातळ व्हायला लागतात. त्वचेवरती ड्रायनेस यायला लागतो, काळे चट्टे यायला लागतात. अशा हं. स्वरूपाची जेव्हा ओबेसिटी असते, ती ही हॉर्मोनल ओबेसिटी म्हटली जाते. ओके. आणि सिम्पली आपण अतिमात्रेत खातोय आणि त्या मानाने आपले व्यायाम कमी होत आहेत, हालचाली कमी होत आहेत. त्यावेळी जे वजन पटापट वाढतं ना आपलं, म्हणजे त्या कारणाने वाढत असेल, तर ते आपल्या आहार-विहार आणि जीवनशैलीमुळे वाढतं. म्हणजे आता हं. बऱ्याचदा असं बघितलं जातं, की मी जाताना डब्याला कामाला 2च पोळ्या घेऊन जाते. पण रात्री मात्र मी उशिरा जेवणार, मी अगदी साग्रसंगीत जेवणार, म्हणजे सर्व पदार्थ जे हम्म. मी दिवसभर नाही खाल्ले. म्हणजे या चुकीच्या सवयींमुळे जर का तुमचं वजन वाढत असेल, तर म्हणजे ते तुम्हाला लक्षात येतं, की जास्त मात्रेत खाल्लंय आणि त्यामानाने तुम्ही काही व्यायाम नाही केला, तुमच्या हालचाली कमी होतायत. तुमचं खूप सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. तर या कारणाने जी ओबेसिटी असते, ती एक शॉर्टकट म्हणेन तर कमी खाल्लं तरी वजन वाढलं, तर ते एक बरोबर हॉर्मोनल आहे. कारण म्हणू. आणि जर का तुम्ही जास्त मात्रेत खाताय, कमी हालचाली करताय, ते तुमचं तुमच्या जीवनशैलीमुळे वाढलेलं वजन असतं. हो. हे खरंच खूपच महत्त्वाचे सल्ले आहेत, ज्याच्यामध्ये हं. वजन कोणत्या प्रकारचे वाढले हे सुद्धा आपण याच्यातला फरक बघू हो, हो. शकतो. थँक सो मच. मॅम एक आत्ताच्या सगळ्या जनरेशन्सला हं. भेडसावणारा प्रश्न म्हणजे मोबाईलचा वापर. याचा डायरेक्ट संबंध आहे का या आजारांशी किंवा लठ्ठपणाशी स्पेसिफिकली? माधवबागमध्ये याबद्दल काय म्हटलं जातं?
खूप महत्त्वाचा आणि खूपच संवेदनशील प्रश्न आहे. कारण जिथे म्हणजे आता वयोगट पण मी नाही म्हणू शकत, की अगदी हो. लहान मुलांपासून सगळ्या जनरेशनचा हो, प्रॉब्लेम सर्व आहे हा. जनरेशनमध्ये मोबाईलचा वापर. आपण असं नाही म्हणू शकत, की मी मोबाईल वापरते आणि त्यामुळे माझं वजन वाढतंय. ॲक्चुअली मोबाईलचा जो वापर आपण करतो, आता मोबाईल घेऊन मी तर इथेच बसली आहे. मी तासनतास तुमच्यासमोर बसली म्हणजे एकाच पोझिशनमध्ये काही हालचाल नाही करत आहे. हं. तर स्वाभाविक आहे, की हे सेडेंटरी लाईफस्टाईलमध्येच येतं आणि मोबाईलमध्ये आपण इतके गढून जातो, की आपण एका जागी तासनतास बसून राहतो. तर हे कारण असू हं. शकतं, की आपलं त्यामुळे वजन वाढतं. आणि बरोबर. बऱ्याचदा माइंडलेस ईटिंग होतं. तुमच्या समोर इथे मी काहीतरी ठेवलं, तुम्हाला मोबाईल पाहायला दिला. बघताय आणि तुम्ही खाताय. चिप्स ठेवा, तुम्ही बिस्किट्स ठेवा. सगळं संपून जाईल आणि तुम्हाला वाटेल आपण काही खाल्लंच नाही. सो हं. ह्याला आपण म्हणू, की हे माइंडलेस ईटिंग आहे आणि हे कॅलरी जास्त वाढली, हालचाल कमी झाली, ह्याचा परिणाम स्वरूप तुमचं वजन वाढणार आहे. हं. मोबाईलमुळे अजून एक गोष्ट होते, की आपण रात्रीच्या वेळी खूप बघतो. म्हणजे आपण आता बघा ना, दिनचर्या काय म्हटलंय, की लवकर उठा आणि लवकर झोपा आणि बरोबर. त्यामुळे तुमचं सर्व यंत्रणा खूप छान चालतात. पण आता आपण नेमकं काय करतो, रात्री आपण मोबाईल घेऊन बघतो. आता हा अनुभव प्रत्येकानेच पाहिला असेल, इव्हन स्वतः पण ते करत असतील. पण मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा बघता ना, त्याचा एक ब्लू लाईट आपल्या चेहऱ्यावर पडतो आणि ह्याचा परिणाम आपल्याला माहिती पण नसेल, की आपल्या मेलाटोनिनच्या सिक्रेशनवर पडतो. म्हणजे मेलाटोनिन हे हॉर्मोन आपल्याला छान झोपेसाठी खूप गरजेचं असतं. ओके. तुम्ही बघाल तुम्हाला असं वाटतं, की आपण बरेच वेळ जातो आपल्याला म्हणजे आपण किती वाजता 11 वाजता झोपायला गेलेलो तो व्यक्ती 2-2 वाजेपर्यंत जागीच आहे ते बघण्यामध्ये. हं. कारण तो प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर पडतो. त्यामुळे एकतर तुम्हाला ते थोडं मेंटली असं वाटायला लागतं, की ही लाईट आहे. तर बरोबर. लाईटमध्ये कोण कसं झोपेल? आणि कधी-कधी त्यातला कंटेंट पण असा असतो, की आपल्या डोक्यातले विचार हे पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होते आणि त्याच्यामुळे पण आपल्याला म्हणजे सेंट्रल ओबेसिटीसारखी लक्षणं त्या कारणानेही होऊ शकतात, हो. ज्याचा आपण विचारही नसेल केला. बापरे! तर आपण म्हणू, की मोबाईल हा रिझन नाहीये, पण मोबाईलचा अतिवापर किंवा त्याच्यामुळे निर्माण झालेल्या चुकीच्या सवयी हे एक कारण ठरू शकतं. ओके. आम्ही माधवबागमध्ये हा सगळा विचार करतो, की ह्यांचं कारण हे असू शकतं. तर हं. एक डिजिटल डिटॉक्स असं मी आजकाल सर्वांनाच सांगते, की तुम्ही एक काम करा. तुम्ही मोबाईल जेव्हा म्हणजे दिवसभराचा काही तुमचा जो काही यूज आहे, त्या काळामधलाच एक वेळ काढा आणि 1 तास तुम्ही स्वतःला एक डिजिटल डिटॉक्स द्या. म्हणजे काय? तर तो मोबाईल तुम्ही बंद करून ठेवा आणि हं. तुम्ही छान डीप ब्रीथिंगचे प्रॅक्टिस ठेवा. ओके. म्हणजे आपण एखाद्या नियमाने गोष्ट करतो, तर आपण ती खरंच फॉलो करू शकतो. किंवा बरोबर. नाही तुम्हाला ते जमत आहे, तुम्ही छान फेरफटका मारा. तुम्ही छान हिरवळ बघा, तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमच्या शरीराला आणि डोळ्याला एक डिजिटल डिटॉक्स मिळून जाईल. अरे वाह! किती छान मॅम. खूपच छान, सुंदर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुम्ही सगळी उत्तरं दिलीत. आम्हाला रेग्युलर आयुष्यात भेडसावणारे बरेचसे प्रश्न असतात. त्यातल्या बऱ्याच उत्तरांचं चांगलं मार्गदर्शन तुम्ही दिलं. आमचा एक शेवटचा सेगमेंट आहे, तो म्हणजे मिथ्स. बरेचसे मिथ्स असतात, जे गैरसमज असतात सगळ्यांच्या मनात. त्यावरती तुमची उत्तरं काय आहेत, ती आम्हाला बघायची आहेत. मिथ नंबर 1, हृदयविकार फक्त वयस्कर लोकांनाच होतो. नाही, असं नाहीये. सगळ्या वयोगटात. आजकाल तर तुम्ही बघाल, की अगदी कमी वयातही ह्या केसेस जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. बरोबर. डायबिटीज म्हणजे फक्त साखर जास्त असणे. नाही, असं पण नाहीये. डायबिटीजमध्ये आपल्या शरीरातल्या काही यंत्रणा पण इन्व्हॉल्व्ड आहेत, तर नुसती साखर म्हणजे डायबिटीज नक्कीच नाही. ओके. हार्ट ब्लॉकेज म्हणजे नेहमी अँजिओप्लास्टी आणि बायपासच लागतो. नक्कीच नाही. आपण त्याला नैसर्गिकरित्या खूप छान विना शस्त्रक्रिया बरे करू शकतो. अरे वाह! वजन कमी करण्यासाठी जास्त उपाशी राहणं गरजेचं आहे. अगदी चुकीचं असं नाहीच केलं पाहिजे. ही एक मोठी चूक मी म्हणेन, तसं नाहीये. ओके. थायरॉईड झालं की वजन कमी करणे किंवा नियंत्रण अशक्य आहे. अगदीच चुकीचं. अगदी शक्य आहे आणि तुम्ही मस्त थायरॉईडमधून मुक्त होऊ शकता. ओके. महिलांना हार्ट डिसीज कमी प्रमाणात होतो. असं असं होतं पूर्वी, पण आता ते प्रमाण वाढत चाललंय ओके, आणि ओके. स्पेशली जेव्हा आपली कवच कुंडलं म्हणजे रजोनिवृत्तीनंतर हे प्रमाण हां. आता वाढत चाललेलं आहे. बरं. आयुर्वेद म्हणजे हळद, काढा आणि घरगुती उपाय. असं नाहीये. आयुर्वेदामध्ये अगदी खूप सुंदर वनस्पती आहेत, हृदयाला मजबूत करणाऱ्या, हां. ओव्हरऑल शरीरासाठी तुम्ही कुठल्याही व्याधी मला सांगा, प्रत्येकावरती आयुर्वेदामध्ये इलाज आहे. अरे वाह! आणि आता शेवटचं, एकदा हृदय कमकुवत झालं, की ते पुन्हा मजबूत होत नाही. अगदी चुकीचं. आपलं हृदय खूप छान आणि अगदी पूर्ववत होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. फक्त छोट्या-छोट्या टिप्सवरती काम केलं पाहिजे. आपली जीवनशैली छान ठेवा आणि हृदय मजबूत करा. अरे वाह!
मॅम, खरंच तुम्ही आजच्या या भागामध्ये इतकं सुंदर मुद्देसूद आम्हाला छान मार्गदर्शन केलंय. त्यासाठी मज्जा वेलनेस आणि मज्जा पिंककडून तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि आपल्या मैत्रिणींना आपण मदत करू शकलो ही भावना खूप आनंददायी आहे. अरे वा. मज्जा पिंककडून मज्जा पिंककडून तुम्हाला ही एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. आजच्या भागात आपण माधवबागच्या एका एक्सपर्टला भेटलो आणि त्यांच्याकडून खूप सुंदर मार्गदर्शन घेतलं. शस्त्रक्रियेविनाही तुम्हाला निरोगी होणं शक्य आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या भेडसावत असेल, थायरॉईड असू दे, हॉर्मोनल चेंजेस असू दे, एका एक्सपर्टला भेटा आणि त्याचा सल्ला नक्की घ्या. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, आपल्या जवळच्यांसोबत शेअर करा आणि मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मज्जा वेलनेसच्या नवीन भागात आपण लवकरच भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.